आता मी चाललो आहे आपल्या शोभायात्रेत. आज गुढीपाडवा, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मी चर्नी रोडला आलेलो आहे. तर आता मी चाललेलो आहे, तर बघू तिकडे काय सीन आहे ते बघू शकता. की सगळे त्याच लाईनीला आहेत, सगळे तिकडे जायच्या कागारीवर आहेत. तिथे बघू शकता. तर सांगतो तुम्हाला तिकडलं कसं काय आहे ते बघा. सगळे आपले मराठी माणसं बांधव सगळे चालले चर्नी रोडलाच. चाललो पण आता मला हाफ डेच भेटलेला आहे, तर मी हाफ डेने आलेला आहे. तर मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकणार नाही. जेवढं मला होतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करीन. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट म्हणजे मी कुठला कॉन्टेंट तुम्हाला बनवू, तुमच्यासाठी घेऊन येऊ, ज्याच्यात तुम्हाला तुमची एंटरटेनमेंट होईल आणि तुम्हाला हॅप्पी फिलिंग. तर चला दाखवतो तुम्हाला चर्नी रोडचं आपल्या महाराष्ट्राचं गुढीपाडवा हिंदू नववर्षाचं आगमन कसं झालं आहे ते. आणि ज्यांना लोकेशन नाही माहिती तर त्यांना मी सांगतो की चर्नी रोडला उतरून ईस्टला यायचं आहे. हा आपला चर्नी रोड प्लॅटफॉर्म ठीक आहे. ते बघू शकता सगळे इकडे त्याच्यासाठीच बसलेली सगळी माणसं वगैरे. जर तुम्ही इथे आपल्या शोभायात्रेला येत आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ग्रुपने या, कारण ग्रुपमध्ये जी मजा आहे ती कुठेच नाही. हे ते बघू शकता सगळीकडे आपल्या शोभायात्रेचं चालू आहे. मला पण माहिती नव्हतं की शोभायात्रा कुठे आहे, पण आपली पब्लिक सगळी इकडेच आहे. आणि जेवढे म्हणजे मित्र परिवार गेले सगळे म्हणतात कृपया येऊन खूप गर्दी आहे. तर मला जायचं आहे, मला बघायचं आहे. ईस्टला उतरून त्या ब्रिजपासून सरळ चालत आलात तर तुम्हाला दिसेल. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या हिंदू बांधवांना भगिनी की हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं जावं हीच आपल्या राजाच्या चरणी प्रार्थना. अक्षरशः तुम्हाला सांगतो हे बघून माझ्या अंगावर शहारे आलेत. ठीक आहे. हे असं बघून वाटतं की गणेशोत्सव वापस परत आलं. अक्षरशः गणेशोत्सवासारखी फिलिंग येते इकडे. कारण अशी पळवत 10 मिनिटात यात्रा काही होत नाही. त्यामुळे प्रशासनाला विनंती की फार उशीर होतो. यात्रा साथ झालेली आहे. प्रमुख म्हणजे आज माजी समिती अधिकारी श्री अभिनंदन. कृपया तुम्ही लहान मुलांना घेऊन येते तर त्यांची काळजी घ्या, कारण खूपच गर्दी आहे इकडे. ठीक आहे. स्वतःची पण काळजी घ्या, आपल्या भाव बहिणींची पण काळजी घ्या. जर लहान पोरं तुम्ही आणता तर त्यांची पण काळजी घ्या. आणि ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याकडे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचं साजरा केला जात आहे गिरगावमध्ये. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. लोकेशन गणपती बाप्पा मोरया. इकडे पाहू शकता एक छोटीशी आपली कृष्ण, एक छोटीशी आपली ताई, किती गोंडस आणि किती निरागस. हे आपले महाराष्ट्र पोलीस, हे आपले छोटे शिवबाराजे. बघू शकता अशा प्रकारे आपले नवीन वर्ष साजरा केले जाते. विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती बाजूला दोघं बसले यांची हे आपले छत्रपती शिवाजी राजा मुजरा स्वीकारा राजे. असे आपले छत्रपती संभाजीराजे धर्मराज हे आपले मराठी लोककला.
अशा प्रकारे हे आपले हिंदू आणि हिंदुत्वाचं नववर्ष साजरं केलं जातं. हिंदू संस्कृती काय बघते बघ. किती गोड किती गोड. तात्या विंचू इथं काय करतायत? हो तात्या विंचू अरे मी काढून घेतो ना. इकडे काय करताय? होय तात्या विंचू कमी पडून गेलं. अनलॉक करू. तात्या विंचू एनाबेला कुठं आहे? एनाबेला धर्मासाठी एक हे मराठी फेमस सांबार. सर्वात सुंदर हे आपल्या राजांच्या जिल्ह्यापर्यंत त्यांची तलवार आणि त्यांची शिवमुद्रा आणि आपले बसले समोर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. शोभायात्रा दिवसभर चालणार आहे.
हबीबी काम टू मुंबई. ते पाहिलेली सर्वात सुंदर रस्ते बघा. खूप सुंदर, खूप सुंदर. ही अशी होती आपली गुढीपाडव्याची शोभायात्रा. बघायला गेलं तर याच्यात सर्वात वेगळा मीच दिसत होतं, कारण सगळे नटून ठतून आलेले, सगळे रंगीबिरंगी दिसत होतं. त्याच्यात मी असा फॉर्मल उसवर ह्याच्यासाठी मला कसं सांगू, मी एवढा खुश आहे. आजचा दिवस किती चांगला गेला, किती चांगली सुरुवात झाली. आपले सर्व संस्कृती, सर्व कल्चर सगळं एकाच ठिकाणी बघायला भेटलं. आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विठ्ठलदेव, सर्व देव एकत्र, सर्व माणसं एकत्र. दॅट्स वाय आय लव्ह टू बी इंडियन, आय लव्ह टू बी महाराष्ट्रीयन, आय लव्ह टू बी सनातनी हिंदू. गर्वच नाही तर माज आहे, माज. मराठी असल्याचा, मराठी त्याच्यापेक्षा जास्त गर्व आहे की सनातनी हिंदू असल्याचा. अशा ठिकाणी ही आपली गुढीपाडव्याची रंगत तुम्हाला थोडक्यात दाखवण्यात आली. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट कुठलं फेस्टिवल मी तुमच्यासाठी घेऊन येऊ ते कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.